मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा लवकरच येतोय. गुढीपाडवा हा फक्त सण नाहीये, हा चवींचा उत्सव आहे. तिखट, गोड, आंबट अशा सगळ्या प्रकारच्या चवी आपल्याला आजच्या दिवशी चाखायला मिळतात. आणि आजच्या दिवशी पारंपरिक पदार्थ प्रत्येक घरामध्ये बनतात. तर अशी एक आपण थाळी तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये असणार आहे श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, मसाले भात आणि मस्तपैकी ताक. चला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी बनवूया बटाट्याची भाजी. इथे मी सगळ्या पदार्थांची जी क्वांटिटी देतोय ती 4 थाळींसाठी पुरेशी होईल. डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या रेसिपीज देतोय. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम केलंय. 1 टीस्पून गरम तेलात मोहरी घातली आहे. मोहरी फुटल्यावर घालूया 10-12 गोड लिंबाची पानं आणि 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या. 1 टीस्पून बारीक चिरलेलं आलं आणि 1 टीस्पून जिरे. 1 मिनिट याला परतून घेतल्यानंतर 3 उकडलेल्या बटाट्यांचे तुकडे याच्यामध्ये घालूया. 3/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून मीठ. 2 मिनिटं याला परतून घेऊया. लाल तिखट तसं ऑप्शनल आहे, पण मला आवडतं म्हणून मी इथे घालतोय. याला मंद आचेवर 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि व्यवस्थित वाफ आणून घेऊया. ही भाजी बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे, पण प्रत्येक घरामध्ये याचा स्वाद थोडासा वेगळा असतो. गरमागरम पुरी बरोबर ही भाजी आणि श्रीखंड काय कॉम्बिनेशन आहे नाही. आता बनवूया मसाले भात. याचा सुवास जेव्हा घरामध्ये दरवळायला लागतो ना, तेव्हा ऑटोमॅटिक भूक लागते. सगळ्यात चांगला मसाले भात बनतो आंबेमोहर तांदूळापासून. आंबेमोहर, कोलम किंवा कुठलाही जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता. 1.5 कप जुना तांदूळ घेतलाय. 3दा याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि अर्धा तासासाठी याला भिजत ठेवलेलं. परफेक्ट महाराष्ट्रीयन श्रीखंड बनवायचे सारे सिक्रेट शेवटी शेअर करणार आहे. मसाले भातासाठी एक मसाला बनवणार आहोत आपण. थोडी कोथिंबीर घेतली आहे, 3 हिरव्या मिरच्या, 1/4 ताजं नारळ घेतलंय, 1 टीस्पून जिरा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं. मसाला व्यवस्थित वाटून घेऊया. काही भाज्या आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत. 3 वांगी घेतलेली आहेत, 2 बटाटे आहेत, त्याचबरोबर साधारणपणे 200 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे आणि 1 गाजर आहे आणि अर्धा वाटी मटर. जाडबुडाचं भांड किंवा कढई घ्यायची आपल्याला आणि 2.5 टेबलस्पून आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. 2 तेजपान, 8 ते 10 लवंगा आणि कुटलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. 3 मिनिटं मसाला व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचे 15 ते 18 काजू आणि 15 ते 20 काळ्या मनुका. तशा या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे काजू आणि काळ्या मनुका पण परतल्या जातील. आता घालूया याच्यामध्ये चिरलेल्या भाज्या. भाज्यांना व्यवस्थित 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता घालूया 3/4 टीस्पून हळद आणि 4 टीस्पून गोडा मसाला. गोडा मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी देव्स किचनवरती दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 2 टीस्पून मीठ घालूया. जर गोडा मसाला अवेलेबल नसेल तर 3 टीस्पून गरम मसाला पण याच्यामध्ये घालू शकतो. पाणी काढून भिजत ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये घालूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळाला पण परतून घ्यायचे 3 मिनिटं. 1.5 कप आपण तांदूळ घेतला होता, याच्यामध्ये घालूया 2.25 कप उकळतं पाणी आणि अर्धा कप दही. दह्याच्या किंचित आंबटपणामुळे मसाले भात खूपच टेस्टी लागतो. मीठ थोडं कमी होतं म्हणून 1 टीस्पून मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. आता मंद आचेवरती 20 मिनिटांसाठी याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. पहिले 10-12 मिनिटांमध्ये कमीत कमी 2दा याला असं मधनं हलवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर गॅस बंद करून याला असं झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटानंतर मी हे झाकण उघडलेलं आहे. बघा किती सुंदर, किती मस्त झालेला आहे हा भात. आहा. वर आता मस्तपैकी खोबरं आणि कोथिंबीर घालूया. जसं लग्नामध्ये मसाला भात असतो ना, तसा झालेला आहे. हा गरमागरम मसाले भात वाढताना वरतून तुपाची धार असलीच पाहिजे बरं का. आणि सोबत तळलेले पापड किंवा कुरडई आणि ताक. आता बनवूया शरीराला थंडावा देणारी बीटाची कोशिंबीर, जी पूर्ण थाळीचा बॅलन्स बनवते. 1 बीटरूट उकडून त्याला असं कट करून घेतलेलं आहे. 1 काकडी पण चिरून याच्यामध्ये घातलेली आहे आणि 1 चिरलेला टोमॅटो. 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून साखर. 1 कप घट्ट दही. 1 टीस्पून तेल गरम केलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मोहरी याच्यामध्ये घातलेली आहे. मोहरी तडतडल्यावर याच्यात घालूया 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या आणि 12-15 गोडलिंबाची पानं, 2 चिमूट हिंग. आता ही फोडणी घालूया दह्यावरती. अशी मस्त खमंग बनते ही कोशिंबीर. खूपच टेस्टी असते ही. जेव्हा आपण पानं वाढायला घेऊ ना, त्याच वेळी आपल्याला ही कोशिंबीर मिक्स करायची आहे. त्याआधी कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आधीच मिक्स केली तर खूप जास्ती पाणी सुटतं. सणाचं असल्यामुळे मी कांदा लसूण कुठेच वापरलेलं नाहीये, पण कांदा या कोशिंबीरीत खूप छान लागतो. आता सगळ्यात टेस्टी पदार्थ तो म्हणजे गरमागरम फुललेली पुरी. 1.5 कप गव्हाच्या पिठामध्ये 2 टीस्पून रवा घातलेला आहे आणि 1 टीस्पून मीठ. पुरी थोडी क्रिस्पी करण्यासाठी आणि शेप होल्ड करण्यासाठी मी याच्यामध्ये रव्याचा वापर करतोय. मध्यभागी असा थोडा खड्डा करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालत कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. कणिक खूप घट्ट पण नको आणि खूप सैल पण नको. याला 10 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याला असा गोलाकार आकार दिलेला आहे, वरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता याला झाकून ठेवूया कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी. ही जी कणिक मळलेली आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि याला थोडं हातावरती असं रोल करून घेऊया. आणि आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या लाटताना तेलाचा वापर करायचा आहे, सुकी कणिक वापरायची नाही आहे. पुऱ्या तळताना अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे
तेल कडकडीत तसं छान गरम असलं पाहिजे. तेल जर व्यवस्थित गरम असेल ना तर जेव्हा आपण पुऱ्या घालू ना तर थोडंसं झाऱ्याने असं जेव्हा दाबू ना तेव्हा पुऱ्या एकदम अशा टम्म फुगतात बघा. बस याला आता पलटून घ्यायचंय आणि छान असा सोनेरी रंग आल्यानंतर पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. बघूनच भूक लागली आहे, खायची इच्छा होते. आता बनवूया थाळीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती म्हणजे श्रीखंड, नाही का? असं म्हणतात शनिवार वाड्यामध्ये जेव्हा कोणी खास पाहुणे यायचे, पेशव्यांकडून जेव्हा खास पंगत असायची ना, तेव्हा श्रीखंड हा त्यातला फार महत्वाचा घटक होता. 1 लिटर दही 7 ते 8 तासासाठी बांधून ठेवलं होतं. थोडंसं एक्सेस पाणी पण काढून घेतलेलं आहे. साधारणपणे महाराष्ट्रीयन श्रीखंडामध्ये जायफळ हे घालतातच. लहान असताना वडिलांना बघितलंय जायफळ उगाळून घालायचे, ते सगळ्यात बेस्ट. पण ते शक्य नव्हतं म्हणून मी जायफळाची पावडर अजून कुटून घेतलेली आहे. 1 टीस्पून वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ. सुरुवातीला 1 कप पिठी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि याला मिक्स करायला सुरुवात केली. 4 टेबलस्पून मी दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 चिमूट केसर घातलं होतं, त्याला उकळून घेतलं आणि आता हे केसरयुक्त दूध घालूया श्रीखंडामध्ये. काय सुवास आहे, आहा, मजा आली. काय रंग आलाय बघा. साखरेचं प्रमाण हे दह्याच्या आंबटपणावरती अवलंबून आहे. परत मी 3 टेबलस्पून पिठी साखर घातली, नंतर त्याला मिक्स केलं. आणखीन 2 टेबलस्पून पिठी साखर घालायला लागली मला. म्हणजे टोटल आपण 1 कप पिठी साखर प्लस 5 टेबलस्पून पिठी साखर त्याच्यामध्ये वापरलेली आहे. दह्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या श्रीखंडामध्ये नको, म्हणून गाळणीतनं असं आपल्याला याला गाळून घ्यायचंय, असं दाबत. हे बघा, असं गाळल्यानंतर याला किती मस्त टेक्स्चर मिळालंय बघा, किती स्मूथ आहे. असं एकदम क्रीमी आणि सिल्की असलं पाहिजे टेक्स्चर. वरतून थोड्या चारोळ्या, पिस्त्याचे तुकडे आणि केसर आपण घालू शकतो. पिस्ते मी गरम पाण्यात भिजवले होते, नंतर सालं काढून त्याला स्लाइस केलं होतं. गरमागरम पुरीसोबत जेव्हा तुम्ही याला खाल ना तेव्हा सगळं काही विसरून जाल. आता बनवूया पोटाला शांत करणारं ताक. 1.5 कप दही मी या बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि या खलबत्त्यामध्ये घेऊया 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं. याला कुटून घेऊया. कुटल्यानंतर हे आलं मिरची घालूया दह्यामध्ये. खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे पाणी घालूया दह्यामध्ये. तडक्यासाठी 1 टीस्पून तेल गरम करूया, 1 टीस्पून जिरा घालूया आणि 2 चिमूट हिंग. आहा, हे किचनमधलं म्युझिक मला खूप आवडतं. आता हा तडका घालूया दह्यावरती. 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून साखर. याला असं विस्क करून घेऊया म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. आणि आता घालूया 1.5 कप पाणी. परत थोडं विस्क करून वरती थोडी ताजी कोथिंबीर. ताक आणि मसाले भात हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे. लहानपणी बत्ताशे लावून गुढी चढवल्यानंतर एकाच गोष्टीची वाट बघायचो आम्ही, या सगळ्या खाद्यपदार्थांनी भरलेलं आईच्या हातचं हे जेवणाचं पान. तेव्हा लक्षात नाही यायचं, पण आता जाणवतं. ते फक्त सणासुदीचं जेवणाचं पान नसायचं, आपण आपलं लहानपण जगत होतो, जे परत कधीच येत नाही. असो, श्रीखंडपुरी खाल्ली आहे ना तुम्ही? माझे तर हे सगळेच पदार्थ खूप फेवरेट आहेत. या गुढी पाडव्याला अशा पद्धतीने हे सगळे आपले सणासुदीचे पदार्थ नक्की करून बघा. आणि अर्थातच इतर वेळी पण हे सगळे पदार्थ आपण करू शकतो, कारण हे एक प्रकारचं कम्फर्ट फूड आहे आपल्यासाठी. टेस्ट बहुत अच्छा है सर. श्रीखंड जबरदस्त हो गया सर. बचपन में तो एक टाइम पे कम से कम 4 कटोरी खाते थे हम लोग श्रीखंड. ऐसे खाने आजकल कहाँ मिल रहे हैं हमको खाने को. अभी ऐसे नहीं मिलते. तुम्हाला पण सणासुदीचे असे पदार्थ आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.